हा ना, झाल्या सगळ्या डिलिव्हरी. अरे वा, लवकर झाली. हो. पण वॉचमॅन तुला काय बोलला नाही ना की नवीन माणूस का पाठवलं वगैरे? नाही हो, कोण नाही बोललं. बरं ठीक आहे, ती पिशवी ठेव आणि जा घरी. घरी? अहो काय चुकलं का माझं? अरे नाही रे. मग काय काढून टाकलं मला? नाना असं नका करू, नोकरीची गरज आहे. अरे नाही रे बाबा. मग ते 2 डबे घे, डिलिव्हरी कर आणि जा घरी तू. पण अजून अर्धाच दिवस झालाय, पूर्ण दिवस व्हायच्या आधीच घरी पाठवताय? दुपारनंतर आपलं केंद्र बंद आहे ना. का? अरे तू लयच प्रश्न विचारतो रे. जा ना, मस्त सुट्टी घे ना, पिक्चर बघ मस्त पैकी. ठीक आहे नाना, म्हणजे आता मी डायरेक्ट उद्याच यायचं ना? अरे ये ना उद्या. ठीक आहे नाना. बोल सलमान. सर आज अर्धा दिवस सुट्टी दिली. संध्याकाळनंतर पोळी भाजी केंद्र बंद आहे. आणि विचारलं का बंद आहे तर काय कोण नीट उत्तर पण देत नाहीये. सर काहीतरी लफडा आहे सर. मला असं वाटतंय ना आज काहीतरी गेम वाजणार आहे. तर मग उगाच आपल्या स्टाफला का सुट्टी देईल ना कोण? विषय असा आहे सलमान की त्या लोकांना एक गोष्ट माहित नाही की त्यांनी जरी सुट्टी घेतली असेल तरी एक पोलीस तिथे 24 तास कामावर आहे. करू दे त्यांना त्यांचा गेम करू दे, आपण आपला गेम करू. पण काही झालं तरी त्यांचा गेम बंद पाडायचा आहे नक्की, आणि आत्ताच. क्लिअर? जय सर. जय. फोटो पाठवलाय, पोलिश आहे. हसतो काय? तेच राहिलं होतं. मजा आहे ना. माझ्या तो आवशे शांभाडीने कापत नाही. कापायच्या नाही. खून पण नाही वाटला पाहिजे. म्हणजे हाफ मर्डर. फुल मर्डर. ऍक्सिडेंट. रेट जास्त लागेल. कशाला? माणसं मारायचा एक रेट, ज्याच्यासाठी नाटक करतो त्याच्यासाठी वेगळा रेट लागतो. मर्डर काही तर रस्त्यावर पण करता येईल. ऍक्सिडेंट करायचा असेल तर गाडी लागेल, त्याला वेगळा खर्च. डॅमेज झालं तर ती भरपाई द्यावं लागेल. रेट वाढवून द्या, काम होऊन जाईल. पंडित, ट्रक निघाला. काय टेन्शन असतं तर निपटवलं असतं रे. ही कन्साइनमेंट गेली. आता नेक्स्ट. कॉंग्रॅच्युलेशन. मग बसूया का आज सेलिब्रेट करायला? चल बाजूला. चल इकडे बाजूला. सगळ्यांना बाजूला घ्या. उचल याला, उचल याला, उचल. चाल. आम्ही खरे खरे पोलीस आहोत.
यांनी पायावर गोळी घातली, मी डायरेक्ट डोक्यात घातली. इज्जतीत राहायचं, शानपणा करायचा नाही, कळलं का? चला चला आत घ्या सगळ्यांना. सलमान, लाज वाटते का म्हातारे? वय काय तुझं? आपण करतोय काय? गेल्या ना निम्म्या मसनात गेल्या, सुटत नाही का हे सगळं? ड्रग्ज विकतेस तू. आज सगळा काळा पैसा कमवून कुठं जायचंय? वरातीत जायचं का नाचायला? त्या बाईच्या मसनात गेल्यात. उद्याचं बोल बाई, मला तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाही. मला एवढंच सांग, तू डिस्ट्रीब्युटर आहेस मला माहिती आहे, सप्लायर कोण? काय निर्लज्ज आहे. बरं हे मी तुला सांगतो, किलवर तुझा सप्लायर आहे बरोबर. आता मला हे सांग, तू किलवरला भेटलीस का? पाहिलंस का किलवरला? ऐक ना म्हातारे, विषय असा आहे ना, तू जरी सांगितलं नाहीस तरी दुसरं कुणीतरी थोबाड उघडणार. तुझ्या निम्म्या गेल्याचे तुला असंही मारून टाकलं तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही ना. तुला शेवटचा चान्स देतो. तुला नाही माहिती मी काय करतो. मला सांग, काय चाललं होतं हे सगळं? कुठून येत होते ड्रग्ज? कसे सप्लाय होत होते? सगळं बोलचाल. ठीक आहे, हे जमदार एक काम कर, दोन्ही गुडघे पुढीच घाल गोळ्या बिंदास. एक वेळ मी मला दया येईल, ही लय लय खुंकार आहे, ऐकत नाही. आता तू तुझे गुडघे ही जमदाडे खेळत बसा तू. साहेब, किलवर कोण आहे ते मला माहित नाही. मग कोण माहितीये? तो फक्त आमच्याकडे माल आणायचा, बाकी मला काहीच माहित नाही. काहीच माहित नाही पासून तो फक्त माल आणायचा हे तरी कळलं ना. आता म्हातारे तुला अजून थोडी मदत मी करतो. हा माणूस आहे ना तो, ओळखलं? चला, आजपर्यंत तुम्ही पोलिसांच्या विरोधात काम केलं, आता पोलिसांसाठी काम करायचं. पंडितला फोन लाव, म्हातारे बोलणार आपल्यासाठी. खरंच ठोके ना? कशाला फोन केला? फोन करायचं नाही सांगितलं होतं ना. प्रॉब्लेम झालाय. येता का इथे? काय प्रॉब्लेम झालाय? फोनवर नको बोलूया, मी कॅटरिंग सेंटरलाच या. हॅलो, काय अन्नपूर्णाबाई? गन डाऊन पंडित. मुंबई पोलिसांनी तुला चारी बाजूंनी घेरलाय. आम्हाला माहिती आहे की हे जे काही ड्रग कार्टेल आहे यात तुझी इन्व्हॉल्वमेंट आहे. तुझा आणि किलवरचा संबंध आहे. कदाचित तू किलवरला भेटला सुद्धा आहेस. अन्नपूर्ण केटरर्सला तू ड्रग सप्लाय करायचा ही सगळी माहिती आमच्याकडे. गन डाऊन, सरेंडर कर, नाहीतर जीवानिशी जाशील.
डाऊन. सर, त्या बाईला ताब्यात घेतलंय. आत टाकू? जेवढी माणसं आहेत सगळ्यांची इन्फॉर्मेशन फक्त घे. लक्षात घे, मेंढरांसारखं आपल्याला त्यांना जेलमध्ये टाकून जेल भरायची नाही आहे. हे डेफिनेटली आहे की त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती आपल्यासाठी फार महत्वाची आहे. ती माहिती मिळवणं महत्वाचं आहे. बाकी पंडित हा आपला एकमेव दुवा होता किलोवरपर्यंत पोहोचण्याचा. मला खात्री आहे हे सगळं ट्रान्झॅक्शन पंडितच बघत असणार, कारण ही अन्नपूर्णाबाई कधी किलोवरला भेटली असेल असं मला नाही वाटत. त्यामुळे किलोवरला आयडेंटिफाय करण्यासाठी पंडित जिवंत असायला हवा होता. आता आता मी अनुजाला भेटतो. पण सर, जर तिला कळलं की अन्नपूर्णा चेन आपण बस्ट केलीये तर ती अलर्ट होईल. मला तर हवंय हे व्हायला. आपण जे काही केलंय ते सगळं अनुजाला सांगायचं. अनुजा घाबरणार, पॅनिक होणार, चूक करणार आणि आपण तिला पकडणार. सुविचार क्रमांक 51. नाक दाबलं की तोंड उघडतं. सापाला जर बिळातून बाहेर काढायचं असेल तर बिळात धूर करणं गरजेचं असतं. आणि आपल्याकडे एक माणूस आहे जो धूर करण्यात पटाईत आहे. कोण? जॉईंट कमिशनर भूषण शेरेकर, सरांचे लाडके. जैन सर. जैन. बोल भोसले, काय आता ही काही वेळ आहे का? सकाळी कधी उठायचं आणि पहिला फोन शेरेकरला करायचा? काही काय वेळ असते की नाही? नाही नाही नाही, एक महत्वाचं काम होतं ज्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय. एक काम म्हणजे? मी तुझी कामं करायची आता? नाही नाही, तसं नाही. हे कामच असं आहे की जे फक्त तुम्ही करू शकता. बघा, म्हणजे तुमच्या आवडीचं काम आहे भाऊ. तर ड्रग्ज रूपी हा जो महाभयंकर राक्षस आहे, ज्याने संपूर्ण मुंबई शहराला स्वतःच्या विळख्यात ठेवलं होतं, त्या महाभयंकर राक्षसाचा दुसरा हात सुद्धा आज आम्ही छाटलाय. माझ्या नेतृत्वाखाली माझ्या बहादूर ऑफिसर्सनी परत एकदा धाड टाकली आणि प्रचंड मोठा ड्रग्जचा साठा जप्त केलेला. तो कसा ते मी आता तुम्हाला दाखवतो. या. सगळे नको तुम्ही या. तुम्ही इथून शूट करा. आता तुम्ही विचार करत असाल, बाबा सरांनी आपल्याला कुठे बोलवलं, ही काय जागा आहे? तुम्हाला दिसतच असेल. बघा पोस्टरवर खर्च बघा यांनी किती छान केलेला आहे. हे बघा, अन्नपूर्ण खानावळ. हे बघा, अन्नपूर्ण खानावळ. आजचा मेनू भात डाळ चपाती भाजी जेवण तयार आहे यांचं. हा, इकडे बघा शेगडी बघा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ओके, आता तुम्हाला सांगतो यांचं पूर्ण ब्रह्म काय आहे. हे बघा जरा इकडे बघा, इकडे लक्ष आहे सगळ्यांचं. हे काय आहे? कचऱ्याची पिशवी आहे, बरोबर? काळी पिशवी कचऱ्याची. आता या कचऱ्याच्या पिशवीचा हे लोक काय वापर करतात ते आपण बघूया. ही अशी कचऱ्याची पिशवी घ्यायची. हा बॉक्स नीट बघा. त्या बॉक्स मध्ये या आहेत ड्रग्सच्या पुड्या. आता या ड्रग्सच्या पुड्या असलेला हा बॉक्स असाचा असा या कचऱ्याच्या पिशवीत जाणार. अशा ड्रग्सच्या पुड्यांनी भरलेल्या असंख्य कचऱ्याच्या पिशव्या अशा तयार करायच्या आणि आपल्या गल्लीमध्ये ती येते ना कचरा घेऊन जाणारी गाडी, तशा हजारो गाड्यांमध्ये अशा लाखो पिशव्या भरून संपूर्ण शहरामध्ये ठिकठिकाणी पसरवायच्या. आणि या जेवणाच्या डब्यांमधून ते ड्रग्स प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवायचे. हे आहे यांचं पूर्ण ब्रह्म.
जेव्हापासून मुंबईचं हे ड्रग्सचं साम्राज्य उघडकीस आणण्याचा मी प्रयत्न करतोय, प्रत्येक वेळेला मला विचार येतो की नेमकं हे डिस्ट्रीब्युशन ड्रग्सचं करतात कसं, काय चॅनल्स वापरतात, काय सिक्रेट कोड्स असतात यांचे. आणि भल्यावाल्यांना जमत नाही, भल्यावाल्यांच्या नाकी नाव येतात, कोणाला कळत नाही हे सगळं. पण हे लोक विसरतात की एक माणूस आहे ज्याला हे सगळं कळतं. शेरेकर तो बोळ्यानं दूध पिणारा माणूस नाहीये शेरेकर. त्याला सगळी हुशारी आहे, सगळा शहाणपणा आहे, तो कुठे वापरायचा ते सुद्धा कळत. तुम्ही बघितलं असेल हा सगळा प्रकार अशा सिक्रेट जागी त्यांचा सुरू असतो. तर अशा प्रकारे माझ्या धाडसी ऑफिसर्सनी इथलं संपूर्ण ड्रग्सचा साठा जप्त केलेला आहे, इथल्या माणसांना आत घेतलंय आणि अशा प्रकारे हे सगळं रॅकेट आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. अन्न ही किती मूलभूत गरज आहे बाबा, नाही का? त्याचा वापर अशा पद्धतीनं करायचा. या एका खानावळीमुळे जगातल्या सगळ्या चांगल्या खानावळींवरचा लोकांचा विश्वास उडतो ना. या ड्रग्सच्या तस्करांना माझा एकच संदेश आहे, त्यांना म्हणावं कचऱ्याच्या गाडीत घुसा, तुम्हाला कुठे खानावळीत घुसायचं तिथे घुसा, पाताळात घुसा. शेरेकर आहे, शोधून काढेल. मॅम ही फाईल नंतर बघते मी. आता कुठे चालत मॅडम? माझं एक महत्वाचं काम आहे. कोणी विचारलं तर सांग की कमिशनर साहेबांना भेटायला गेले. अनुजा प्लीज माझा फोन घे. काल अन्नपूर्ण केटरर्स मध्ये जी रेड झाली त्यात मी पण होतो. माझ्याकडे एक विटनेस आहे आणि त्याच्याबद्दल मला तुझी मदत हवी आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज. हॅलो, कुठे होतीस तू? कामात होते. विषय असा आहे ना अनुजा, माझ्या जवळच्या माणसांनी माझ्याशी खोटं बोललेलं मला आवडत नाही, गळम टळम केलेले मला आवडत नाही, उडती उत्तर तर नाहीच नाही. फोन करतोय मी तुला, तू फोन उचलत नाही, मेसेज करतोय त्याला तू रिप्लाय देत नाही. मी तुझ्या ऑफिसवर येणार होतो माहितीये, अर्जंट आहे ना यार काहीतरी. मी कामात होते विजय, मी बँकेची कामं होती त्यामुळे मला फोन उचलता आला नाही. तू काय ती व्हॉइस नोट पाठवलीस ती मी ऐकली. काय अर्जंट काम? काय अर्जंट काम आहे? तेवढं घाईत कुठे चालली होती? सामान वगैरे मुंबई सोडून चालली आहेस का? कामाचं बोलूया विजय. हा हा, सो एक बरी अचीवमेंट आहे. अन्नपूर्ण केटरर्स वर आपण रेड मारली. विषय असं झाला की रेड मारल्यावर आपल्याला कळलं की कचऱ्याची जी गाडी असते जी कुठेही रजिस्टर नाही त्या गाडीतून ड्रग सर्क्युलेट केले जातो. हा, आणि या सगळ्या दरम्यान
एका माणसाला आपण पकडलं ज्याचं नाव आहे पंडित, जो किलोवर गँगशी डायरेक्ट कनेक्टेड आहे. तुम्हाला कसं कळेल? तर वर्दी घातली नसली तरी पोलीस आहे मी. खबरी आहेत माझे, नेटवर्क असतं आपलं. नाही पण विषय असा झाला की पंडित याला आपण जिवंत नाही पकडू शकतो. आम्ही त्याला पकडलं, त्याला जिवंतच ठेवायचं होतं, पण त्यांनी शहाणपणा केला, गन काढली आणि मग त्याचं एन्काउंटर करावं लागलं. आता विषय असा आहे की पंडित किलोवरला 100% भेटत असणार आणि पंडितला माहित असणार किलोवर कोण. पण पंडित मेला, त्यामुळे किलोवर पर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग बंद झाला. पंडितचं जाऊ दे, तू म्हणालास ना अजून एक विटनेस आहे, तो कुठे आहे? सांगतो ना. घाईत आहेस का तू? येतो ना, मी तिकडेच येतोय. एक मार्ग बंद झाला असला तरी देवाने दुसरा मार्ग उघडला. अन्नपूर्ण केटरर्सची मालकीण अन्नपूर्ण केटरर्स मधून ड्रग्ज डिस्ट्रीब्यूट होतात. त्या बाईचं नाव अन्नपूर्णा, ती ते सगळं चालवते, तर ऑब्व्हियसली तिला माहित असणार ना, तिची इन्व्हॉल्वमेंट 100% असणार. मग मी तिला जिवंत उचलली. आता अन्नपूर्णा ही आपल्या ताब्यात आहे. मी तिला सेफ हाऊस मध्ये ठेवलंय.